नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व शिफ्ट्समधील एक्झाम्स आणि प्रत्येक संवर्गाच्या एक्झाम्स संपलेल्या आहेत. आता प्रश्न येतो आहे की ॲन्सर कीचा. तर मला माहिती नाही आहे किती लोकांना आत्तापर्यंत मेलने ॲन्सर की आली आहे. माझ्या ओळखीच्यामध्ये किंवा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्तापर्यंत कोणाला ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली नाही आहे. मे बी कोणाला आलेली असेल. तर त्यासाठी मी यूट्यूबवरती ॲप्रॉक्सिमेट कट ऑफचा व्हिडिओ सकाळीच शेअर केला होता. काही कास्ट ह्या त्यातून एक्सक्लूड झाल्या होत्या. तसेच काही गोष्टी त्यामध्ये सुटलेल्या होत्या की ज्या एक्सपेक्टेड कट ऑफमध्ये कन्सिडर करायला हव्यात. काही लोकांच्या कमेंट्स अशा होत्या की 170च्या खाली कट ऑफ येणार नाही आणि काही जणांचं म्हणणं होतं की हा परफेक्ट कट ऑफ आहे. हा कट ऑफ फक्त अंदाजासाठी डिक्लेअर केला होता. आपण साधारणतः अंदाज घेऊया की 150पर्यंत कट ऑफ लागेल. तो त्यापेक्षा जास्तही लागू शकतो किंवा कमीही लागू शकतो. म्हाडाची जी एक्झाम झाली आहे 565 पोस्टसाठी, त्यामध्ये टोटल 14 प्रकारच्या पोस्ट होत्या. तरी पण आपण डिटेलमध्ये पोस्ट वाईज कट ऑफ घेऊया. त्यामधील सगळ्यात पहिले आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य. कार्यकारी अभियंता सिव्हिल, ह्या पोस्टसाठी टोटल 13 जागा होत्या. त्यापैकी 5 ह्या अराखीव गटासाठी म्हणजे जनरलसाठी होत्या. तर जनरलसाठी फक्त 5च पोस्ट असल्यामुळे ह्याचा कट ऑफ अंदाजे 150 प्लसच लागेल, जे की जनरल मेलसाठी असेल. आणि त्यामध्ये फिमेलचे 2 जागा आहेत, तर फिमेलसाठी हा कट ऑफ 140 प्लस असेल. तसंच EWSची एकच जागा होती ज्याच्यामध्ये महिलांना आरक्षण नव्हते. तर ह्याचा कट ऑफ आणि जनरलचा कट ऑफ ऑलमोस्ट सेम लागू शकतो. 1-2 मार्क किंवा 3-4 मार्काचा डिफरन्सने सेम लागेल. नंतर ओबीसीचा कट ऑफ, ओबीसीमध्ये 2 जागा होत्या. 1 जागा महिलांसाठी तसेच 2 जागा पुरुषांसाठी. तर त्यापैकी पुरुषांचा कट ऑफ हा आसपास 145 प्लस लागेल. फक्त 2च जागा असल्यामुळे 140, पुरुषांचा कट ऑफ हा 140 प्लस लागेल. फक्त 2च जागा होत्या. तसेच स्त्रियांचा स्कोर, तसेच फिमेलचा कट ऑफ हा 135 प्लस लागेल. नंतर बघूया व्हीजेएमध्ये एकच जागा होती. कट ऑफ अंदाजे 140 प्लस लागेल. आणि एससीसाठी एकच जागा होती, ही पण अराउंड 140 प्लसच लागेल. तर अशा प्रकारे क्लस्टर वन म्हणजे कार्यकारी अभियंता संवर्गाचा कट ऑफ अशा प्रकारचा. त्या दुसरी सिरियल पाहूया आपण, उप अभियंता स्थापत्य. ह्यामध्ये टोटल जनरलसाठी सीट्स होत्या 5, परत फक्त 5च सीट्स होत्या. कट ऑफ हा परत 150 प्लस लागेल. आणि फिमेलसाठी 2 जागा होत्या, तर सेम 140 प्लस. नंतर EWSची एकच जागा आहे. EWSची एकच जागा असल्यामुळे त्याचा कट ऑफ 150 प्लस लागेल. फिमेलला रिझर्वेशन नाही आहे. त्यानंतर ओबीसीमध्ये पुरुष 1 व महिला 1, तर साधारणतः 145 प्लस पुरुषांचा आणि 140 प्लस महिलांचा कट ऑफ असेल. 135 प्लस महिलांचा कट ऑफ असेल. नंतर NTC या संवर्गाची एकच पुरुषांना जागा आहे, त्यामुळे हा कट ऑफ 140 प्लस लागेल. आणि SC कास्टसाठी हा कट ऑफ परत 140 प्लसच लागेल, कारण फक्त एकच जागा आहे. त्यानंतर बघूया आपण मिळकत व्यवस्थापक, 3 नंबरची पोस्ट, मिळकत व्यवस्थापक किंवा प्रशासकीय अधिकारी. ह्यामध्ये फक्त 2च जागा होत्या, जी एक SCसाठी होती आणि एक जनरलसाठी होती. तर SC आणि जनरलचा कट ऑफ 150 प्लसच लागेल, कारण की फक्त एकच जागा होती. 4 नंबरचं घेऊया, सहाय्यक अभियंता. 4 नंबरची पोस्ट सहाय्यक अभियंता.
सहाय्यक अभियंता सिव्हिल यामध्ये जनरल मेल यामध्ये जनरलच्या टोटल 7 पोस्ट होत्या. जनरल मेलच्या टोटल 7 पोस्ट होत्या. तर ह्याचा कट ऑफ इथे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे हा पण कट ऑफ 140 प्लसच लागेल. तसेच फिमेलला 4 जागा होत्या, त्यांचा कट ऑफ हा मेलचा कट ऑफ हा 150 प्लस लागेल आणि फिमेलचा कट ऑफ हा 140 प्लसच लागेल. तसेच स्पोर्ट्स कोट्याला एकच जागा होती, याचा पण साधारणतः अंदाजे 120 प्लसच कट ऑफ लागेल. त्यानंतर EWS संवर्गात 2 मेलसाठी जागा होत्या, तर ह्याचा कट ऑफ साधारणतः 145 प्लस लागेल आणि फिमेलसाठी एक जागा होती, तर यांचा पण कट ऑफ 140 प्लस लागेल. त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ हा ओबीसीला फक्त 3च जागा होत्या, त्यामुळे यांचा पण कट ऑफ 140 प्लस लागेल आणि फिमेल 1 जागा प्लस 140 प्लस 135 प्लस. फिमेलला एकच जागा असल्यामुळे 135 प्लस स्कोअर येईल. तसंच व्ही जे ए या श्रेणीमध्ये एकच जागा असल्यामुळे 135 प्लस किंवा 130 प्लस याचा कट ऑफ लागेल. तसेच एस टी कॅटेगरीमध्ये टोटल 4 जागा होत्या, त्यापैकी 3 ह्या पुरुषांसाठी होत्या, तर यांचा कट ऑफ हा 120 प्लस लागेल. तर स्त्रियांची एकच जागा असल्यामुळे हा पण कट ऑफ ऑलमोस्ट 120 प्लसच लागेल. तसेच एस सी कास्टसाठी टोटल 4 जागा होत्या, हा कट ऑफ 125 प्लस लागेल आणि स्त्रियांच्या जागा 2 होत्या, तर हा 115 प्लस लागेल. पुढची श्रेणी पाहूया आपण, सहाय्यक विधी व सल्लागार श्रेणी. यामध्ये 2च पोस्ट होत्या, त्यापैकी दोन्ही मेलसाठी होत्या आणि त्यापैकी एक जनरल कॅटेगरीसाठी होती, याचा कट ऑफ 150 प्लस आणि एक SC होती, त्याचा कट ऑफ 140 प्लस लागेल. पुढचा संवर्ग पाहूया आपण 6चा, जो की आहे कनिष्ठ अभियंता. सिव्हिल यामध्ये टोटल 119 जागा होत्या, तर त्यापैकी जनरल मेलला 17 जागा होत्या, तर 17 जागांचा कट ऑफ पण ऑलमोस्ट 150 प्लस लागेल. आता प्रत्येक जणाला इथे प्रश्न पडू शकतो की मग प्रत्येक श्रेणीमधला कट ऑफ हा मेलसाठी जनरलचा 150 प्लस का सांगतोय. तर जर वरच्या पोस्ट पाहिल्या तुम्ही, तर तिथे पोस्ट ह्या कमी होत्या, त्या रेंजमध्ये कॉम्पिटिटर पण कमीच असणार, कारण की तो एक्सपिरियन्स ज्या पोस्टला लागतोय तो एक्सपिरियन्स कमीच लोकांजवळ असेल आणि त्या एक्झामला पण त्या प्रपोर्शनमध्ये लोक कमी आले असणार, त्यामुळे हा कट ऑफ कमी असणार. आणि इथे जागा जास्त जरी असल्या तर त्या मानाने कॉम्पिटिशन पण तेवढं जास्त असणार आहे, त्यामुळे हा कट ऑफ हाय लागेल. फिमेलला टोटल 17 जागा, दोघांनाही सेम जागा आलेल्या आहेत, तर इथे कट ऑफ मात्र 125 प्लस लागण्याचे चान्सेस आहेत. कारण सिव्हिलमध्ये एकतर लेडीज कमी असतात आणि त्यातल्या त्यात एवढ्या जागा म्हटल्यावरती कट ऑफ ह्याच्यापेक्षा पण खाली जाण्याचे चान्सेस आहेत, पण मी ऑप्टिमम पकडून चालतो की 125 तरी लागेल. त्यानंतर स्पोर्ट्समध्ये 3 जागा आहेत, हा कट ऑफ 100 प्लस राहायला हवा. सेम तसंच माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅनला 8 जागा आहेत, हा कट ऑफ 90 प्लस लागायला हवा. प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत त्यांचा पण कट ऑफ 3 जागा आहेत, पण त्यांचा पण कट ऑफ 90 प्लस लागायला हवा. आणि भूकंपग्रस्त त्यांचा पण कट ऑफ 90 प्लसच लागायला हवा. अंशकालीन एक राहिला आहे, अंशकालीनला टोटल 6 जागा आहेत, यांचा पण कट ऑफ 90 प्लसच लागायला हवा. आणि एक राहिलं आहे अनाथ आरक्षण. तर जे अनाथ आरक्षण आहे त्यांची एकच पोस्ट आहे, तर त्याचा कट ऑफ अनाथ आरक्षणचा कट ऑफ 120 प्लस लागायला पाहिजे, 110 120 प्लस लागायला पाहिजे. तर पुढचं पाहूया आपण, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ. 7 नंबर, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक यामध्ये टोटल 6 जागा होत्या, त्यापैकी जनरलला एक त्याचा एकच जागा असल्यामुळे परत 150 प्लस. EWSचा परत एक जागा 145 प्लस. ओबीसीला एकच जागा 150 प्लस. एसटीची ओबीसी फिमेल ती पण एकच जागा, तर 140 प्लस. एसटीची एकच जागा आहे, तर ह्याचा कट ऑफ 135 प्लस.
आणि SC हा 140+, एकच जागा असल्यामुळे 140+ लागण्याचे चान्सेस आहेत. नंतर बघूया 8 नंबरची पोस्ट, जी की आहे स्थापत्य श्रेणी. स्थापत्य 8 नंबरची पोस्ट स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक वेतन श्रेणी. S8. तर ह्या पोस्टसाठी टोटल वॅकन्सी होत्या 44. त्यापैकी जनरलला परत 7 जागा होत्या, त्याच्यामुळे यांचा कट ऑफ 150+ लागेल मेलसाठी. फिमेलला जागा होत्या टोटल 6, हा कट ऑफ 135+ लागायला हरकत नाही. त्यानंतर स्पोर्ट्स कोट्याला एकच जागा होती, हा पण 130+. माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅनला 3 जागा होत्या, त्यांचा कट ऑफ 3 जागेसाठी 120+. प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 1 जागा 125+. आणि अंशकालीनच्या 2 जागा आहेत, तर त्याचा कट ऑफ पण 125+ लागायला हरकत नाही. तसेच EWS याची जनरल मेलसाठी याच्या मेलसाठी 2 जागा आहेत, तर याचा कट ऑफ 145+. तसेच महिलांचा 140+, एकच जागा असल्यामुळे. आणि माजी सैनिकाची 1 जागा, तर यांचा 125+ किंवा 120+. OBC कास्टला टोटल मेलला जागा आहेत, अराखीव जागा 4, तर 4 जागांसाठी हा 140+ लागायला हवा. फिमेलच्या 3 जागा आहेत, हे 135+ लागायला हवा. 1 जागा माजी सैनिकांसाठी आहे, तर यांचा पण 120+ लागायला हवा. तसेच 1 जागा ही खेळाडूंसाठी आरक्षित आहे, तर खेळाडूंसाठी स्पोर्ट्स पर्सनसाठी 110+ लागायला हवा. नंतर SBC या पोस्टसाठी एकच जागा आहे, तर मेलसाठी हा कट ऑफ साधारणतः 130+ लागायला हवा. त्यानंतर NTDसाठी हा कट ऑफ 140+. NTC एकच जागा 140+. आणि VJA एकच जागा 135+. तसेच ST या कास्टसाठी एक फिमेल आणि एक जनरलसाठी जागा आहे, तर इथे 135+ आणि फिमेलसाठी 120+. तसेच SC या कॅटेगरीसाठी एक मेलसाठी आहे, तर त्याचा कट ऑफ 140+. फिमेलसाठी 2 जागा आहे 120+. तसेच माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅनसाठी हा कट ऑफ 110+, 1 जागा. आणि खेळाडूंसाठी 1 जागा, अंशकालीनसाठी 1 जागा, तर अंशकालीनसाठी 1 जागा असल्यामुळे हा पण 110+च लागायला हवा. नऊ नंबरचं बघूया आपण, सहाय्यक वेतन श्रेणी. असिस्टंट या पोस्टसाठी या पोस्टमध्ये टोटल 18 जागा होत्या. 18 जागांपैकी जनरलला अराखीव गटामधून पुरुषांसाठी 4 जागा होत्या, तर 4 जागांसाठी हा कट ऑफ 150+ लागायला हवा. फिमेलला 2 140+. तसेच माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅनला 1 जागा 120+. आणि एक अंशकालीनसाठी 1 जागा म्हणजे 125+. तसेच EWS या संवर्गासाठी मेलसाठी 1 जागा, तर ह्याचा कट ऑफ 145+ लागायला हवा. तसेच फिमेलची पण एकच जागा आहे, तर हा कट ऑफ 140+ लागायला हवा. OBCसाठी टोटल 2 जागा होत्या, 145+ लागायला हवा. फिमेलसाठी एकच जागा होती, हा पण 140+ लागायला हवा. तसेच एक्स सर्व्हिसमॅनसाठी 1 जागा होती, तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 1 जागा होती, तर 120+. तसेच VJA यासाठी एकच जागा होती, हा कट ऑफ जाईल 135+. आणि SC या कॅटेगरीसाठी 2 जागा होत्या, हा जाईल 135+. आणि फिमेलचा कट ऑफ जाईल 125+, 1 जागा म्हणून.
नेक्स्ट श्रेणी पाहूया नेक्स्ट पोस्ट पाहूया 10 नंबरची, वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिक यासाठी तर ह्या ह्याच्यामध्ये टोटल पोस्ट होत्या 73. तर 73 पैकी जनरल मेलला 10 जागा होत्या. तर 10 जागेसाठी यांचा कट ऑफ परत 150 प्लस जाईल. फिमेलला हाच कट ऑफ 9 जागा होत्या, त्यासाठी 135 प्लस जाईल. तसेच एक्स सर्व्हिसमॅनला 110 प्लस जाईल 4 जागांसाठी. प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 1 जागा 125 प्लस. भूकंपग्रस्ताला 1 जागा 130 प्लस. तसेच खेळाडू स्पोर्ट्स पर्सनसाठी 1 जागा 120 प्लस. आणि अंशकालीनसाठी 3 जागा यांचा कट ऑफ 110 प्लस जाईल. EWSच्या टोटल पुरुषांसाठी 3 जागा होत्या, कट ऑफ ऑलमोस्ट 145 प्लस टू 150 प्लस असेल. फिमेलला 2 जागा होत्या, 135 प्लस असेल. एक अंशकालीन 125 प्लस. आणि 2 जागा होत्या आणि 1 जागा होती माजी सैनिकांसाठी, तर यांचा कट ऑफ 120 प्लस लागेल. पुढे राहिला OBC ह्या कास्टचं. ह्यामध्ये 5 जागा होत्या, कट ऑफ लागेल 145 प्लस. फिमेलला 4 जागा होत्या, कट ऑफ 125 प्लस. खेळाडू स्पोर्ट्स पर्सन 1 जागा 125 प्लस. माजी सैनिकांना 2 जागा 110 प्लस. एक जागा प्रकल्पग्रस्तांसाठी 125 प्लस. 1 जागा अंशकालीनसाठी 125 प्लस. 125 प्लस. त्यानंतर SBC ह्या पदासाठी 1च जागा आली होती, ह्याचा कट ऑफ 140 प्लस जाईल. NTD परत ह्या कास्टची पण 1च जागा होती, कट ऑफ 145 प्लस जाईल. NTC 2 जागा, कट ऑफ 140 प्लस. आणि फिमेलची 1 जागा 135 प्लस. तसेच NTB ह्या कास्टमध्ये 1 जागा मेलसाठी 140 प्लस, 1 जागा फिमेलसाठी 135 प्लस. VJA ह्या कास्टसाठी 1 जागा होत्या, 135 प्लस 130 प्लस मेल आणि फिमेलसाठी. ST कॅटेगरीसाठी 2 जागा ह्या पुरुषांसाठी होत्या, 130 प्लस. 1 जागा ही महिलांसाठी होती, 120 प्लस. तसेच 1 जागा ही एक सर्व्हिसमॅनसाठी होती, 90 प्लस. सेम SC कॅटेगरीसाठी टोटल 2 जागा होत्या मेलसाठी, 130 प्लस. 3 जागा महिलांसाठी होता, त्यांचा कट ऑफ लागायला हवा 110 प्लस. त्यानंतर स्पोर्ट्ससाठी 1 जागा होती, कट ऑफ लागायला हवा 100 प्लस. माजी सैनिकांचे 2 जागा होत्या, कट ऑफ लागायला हवा 90 प्लस. प्रकल्पग्रस्ताची 1 जागा 100 प्लस. अंशकालीनची 1 जागा 100 प्लस. अकरा नंबरच्या पोस्टकडे जाऊया. कनिष्ठ लिपिक या पदासाठी, कनिष्ठ लिपिक टंक लेखक या पदासाठी. तर ह्याच्यामध्ये टोटल पोस्ट होत्या 207. पहिले घेऊया अराखीव गट. त्याच्यामध्ये 24 जागा होत्या. तसेच त्या मानाने कॉम्पिटिशन पण तेवढीच तगडी होती, कारण तेवढे जास्त कॅन्डिडेटने त्यामध्ये फॉर्म भरले असतील. कट ऑफ लागेल 150 प्लस. फिमेलला जागा होत्या 23, 120 प्लस. एक सर्व्हिसमॅन जागा होत्या 12, 100 प्लस. प्रकल्पग्रस्त 4 जागा 100. भूकंपग्रस्त 2 जागा 90 प्लस. खेळाडू स्पोर्ट्स पर्सनला 4 जागा होत्या 90 प्लस. अंशकालीनच्या 8 जागा होत्या, यांचा पण कट ऑफ ऑलमोस्ट 80 प्लसच लागेल. आणि अनाथ आरक्षण
ह्यांचा कट ऑफ 100च्या आसपास लागेल. त्यानंतर EWS पुरुषांना जागा होत्या 8, कट ऑफ लागेल 145+. महिलांना जागा होत्या 6, कट ऑफ लागेल 130+, कट ऑफ लागेल 120+. एक जागा स्पोर्ट्स पर्सनसाठी होती, स्पोर्ट्स पर्सनला कट ऑफ लागेल 110+. 3 जागा ह्या माजी सैनिकांसाठी होता, कट ऑफ लागेल 100+. एक जागा ही प्रकल्पग्रस्तासाठी होती 100+. आणि 2 जागा ह्या अंशकालीनसाठी होत्या, तर अंशकालीनचा कट ऑफ लागेल 2 जागेसाठी 100च्या आसपास. ओबीसी या कास्टसाठी टोटल जागा आल्या होत्या 15, कट ऑफ लागेल 140+. फिमेलला जागा होत्या 13, कट ऑफ लागेल 120+. माजी सैनिकांना 7 जागा होत्या, तर ऑलमोस्ट 100+ कट ऑफ लागेल. प्रकल्पग्रस्ताच्या 2 जागा 100+. एक भूकंपग्रस्त 100+. तसेच 2 खेळाडू 100+. आणि 4 जागा ह्या अंशकालीनसाठी होत्या, तर ह्या येतील 90+. तसेच SBC या कास्टसाठी एकच जागा पुरुषांसाठी राखीव होती, खुली होती, त्याचा कट ऑफ लागेल 140+. फिमेलला 2 जागा होत्या 110+. अंशकालीनला एक जागा होती 90+. आणि एक सर्व्हिसमॅनला एक जागा होती, तर त्यांचा पण कट ऑफ 100+ लागेल. NTD 2 जागा जनरल फिमेल, 2 जागा ह्या मेलसाठी होत्या, ह्याचा कट ऑफ लागेल 145+. एक जागा फिमेलसाठी, कट ऑफ लागेल 130+. आणि एक जागा ही माजी सैनिकांसाठी होती, तर त्यांचा कट ऑफ लागेल 100+. तसेच NTC 3 जागा होत्या मेलसाठी, कट ऑफ लागेल 135+. 2 जागा होत्या फिमेलसाठी 120+. एक जागा ही अंशकालीन होती 90+. आणि एक जागा ही एक सर्व्हिसमॅनसाठी होती 100+. त्यानंतर NTB ह्या कास्टसाठी 2 जागा होत्या, तर 2 जागेसाठी कट ऑफ लागेल 135+. आणि फिमेलला एक जागा होती, त्यांचा कट ऑफ लागेल 120+. तसेच VJA 2 जागा होत्या, कट ऑफ लागेल 130+. एक फिमेलसाठी जागा होती 120+. आणि एक सर्व्हिसमॅनसाठी होती 100+. तसेच ST 4 जागा मेलसाठी 130+. 4 जागा फिमेलसाठी 110+. 2 जागा एक सर्व्हिसमॅन 90+. एक जागा प्रकल्पग्रस्त 90+, 90+. एक जागा स्पोर्ट्स पर्सन 90+. एक जागा अंशकालीन 90+. SC कासाठी टोटल जागा होत्या ओपनसाठी 10, कट ऑफ 130+. SC फिमेल 8 जागा होत्या, कट ऑफ लागेल 110+. माजी सैनिक 4, कट ऑफ लागेल 100+. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्या जागा होत्या 1 90+ लागेल प्रत्येकी. अंशकालीनला 3 जागा होत्या, या 80 to 90 किंवा 90+च कट ऑफ लागेल. बारावं घेऊया आपण. 12वी पोस्ट पाहूया. लघु टंक लेखक. यामध्ये टोटल 20 जागा होत्या ह्या पोस्टसाठी. 20 पैकी जनरल मेलसाठी 3 जागा होत्या, याचा कट ऑफ 150+. फिमेलचा कट ऑफ 2 जागा होत्या 140+. तसेच एक सर्व्हिसमॅन एक जागा होती 130+. आणि एक जागा ही अंशकालीन होती, इथे पण 120+. त्यानंतर EWS एक जागा होती 150च्या आसपास कट ऑफ लागायला पाहिजे. फिमेलला पण एकच जागा होती 135च्या आसपास कट ऑफ लागायला हवा. त्यानंतर OBC
OBCचे प्रत्येक 2 जागा होत्या 150 प्लस, फिमेलला 130 प्लस एकच जागेसाठी, माजी सैनिकांना 120 प्लस, NTC ह्या पोस्टसाठी एकच जागा होती, कट ऑफ लागेल 145 प्लस, NTB एकच जागा, कट ऑफ लागेल 140 प्लस, VJA एकच जागा, कट ऑफ लागेल 130 प्लस, ST एकच जागा 130 प्लस, SC 2 जागा ओपन मेलसाठी 135 प्लस, तसेच एक जागा ही महिलांसाठी होती 125 प्लस. 13 नंबरचं भूमापक, टोटल जागा एकूण जागा 11, त्यापैकी प्रत्येकी जनरल, मेल जनरल, EWS, OBC, NTB, VJA, ST तसेच SC प्रत्येकाला एकच मेलला जागा होती. त्यामुळे यांचा कट ऑफ ऑलमोस्ट 150 150 150 प्लस 150 प्लस 150 प्लस 150 प्लस 150 प्लस 150 प्लसच असेल. आणि इथे 140 140 140 प्लस असेल. तसेच फिमेलला जनरलमध्ये 2 जागा आहेत, यांचा कट ऑफ लागेल 135 प्लस. आणि माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅनला इथे जागा आहे एकच, कट ऑफ लागेल 100 प्लस. नेक्स्ट आणि शेवटचं पोस्ट बघूया आपण, अनुरेखकमध्ये टोटल 7 पोस्ट होत्या. ह्यापैकी जनरलला 1, AWSला 1, OBCला 1, VJAला 1, STला 1 आणि SCला 1 अशी प्रत्येकी एक पोस्ट होत्या. त्यापैकी सगळ्यांचाच कट ऑफ 150 प्लस वरच्यांचा लागेल आणि खालच्यांचा कट ऑफ 140 140 आणि 140 प्लस लागेल. तसेच जनरल फिमेलला एकच जागा होती, याचा कट ऑफ लागेल 140 प्लस. मित्रांनो, हे सर्व माझे निष्कर्ष आहे की जशा जागा होत्या आणि जशा पोस्ट होत्या त्यानुसारच सर्वांनी फॉर्म भरलेले असतील. आणि मी फक्त हा कट ऑफ प्रेडिक्ट केला आहे. प्रेडिक्ट केलेली प्रत्येक गोष्ट ही खरीच ठरेल असं नाही. कट ऑफ असाही होऊ शकतो की कमी होऊ शकतो किंवा जास्तही होऊ शकतो. हे नॉर्मलायझेशन प्रोसेस, पेपरची टफनेस आणि विद्यार्थ्यांची वाढलेली क्षमता यावरती जास्त डिपेंड असतो. इव्हन त्यामध्ये नॉर्मलायझेशन हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरू शकतो, जे कट ऑफला 10 ते 15 मार्क सहज खालीवर फिरवू शकतो. जर एखाद्या शिफ्टमध्ये पेपर खूपच जास्त टफ आलेला असेल तर त्या शिफ्टमध्ये असं होऊ शकतं की एखाद्याला स्कोर 110 पडला आहे, पण आफ्टर नॉर्मलायझेशन त्याचा स्कोर 130 सुद्धा जाऊ शकतो, 140 सुद्धा जाऊ शकतो. तर हा कट ऑफ मी फक्त असाच प्रेडिक्ट केलेला आहे की साधारणतः ज्या कमेंट्स होत्या की बाहेर एक्झाम हॉल बाहेर की मला 140 मिळायलाच हवे, 130 मिळायलाच हवे, 150 प्लसच पळायला हवी, ह्या बेसिसवरती मी फक्त एक साधारण अंदाज काढला आहे की एवढ्या जागा होत्या आणि एवढे पोस्ट होत्या त्यानुसार. बाकी ह्यामध्ये मॉडिफिकेशन झाले तर खूपच होऊ शकतात, अदरवाईज हे अशाला असे राहतील असं सांगता निश्चितच येत नाही. कारण मी ऑफिशियल ऑथॉरिटी मुळीच नाही आहे. ऑफिशियल जे काही असेल म्हाडाच्या वेबसाईटवरती तुम्हाला लवकरच कळेल. थोडंसं पेशन्स ठेवा. तुमचे फायनल जे स्कोर्स येतील तो तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी शेअर करा. मी परत एक व्हिडिओ बनवेल डिटेलमध्ये, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पोस्ट आणि ज्या जागा आहेत त्यानुसार तुम्हाला एक अंदाज बांधता येईल की यावेळेस म्हाडामध्ये तुमचं सिलेक्शन होईल अथवा नाही होणार. झालंच तर वेल अँड गुड, नाही झालं तरी खचू नका. कारण सगळ्यांचेच दिवस सारखे राहत नाही. अंधारानंतर प्रत्येकासाठी उजेड असतो, पण तो उजेड नक्कीच तुम्हाला ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्येच असेल असं काही नाही. तुम्ही प्लॅन बी माझं प्रत्येकालाच सांगणं आहे की प्रत्येकाने प्लॅन बी रेडी ठेवा. आयुष्यात भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या. सर्वांनी पॉझिटिव्ह राहा. तुमच्या सर्वांचे धन्यवाद, तुम्ही मला एवढ्या वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल. आणि हा व्हिडिओ खूपच बोरिंग झाला असेल तर मला माफ करा.